Ya
प्रती आहे, मागणी ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. या संताशी निर्वी हेची मग देई आणि कंदे काही न मागू. तुका म्हणे आता उदारत होई, मग ठेवी पायी संतांच्या. या संताशी निर्वी हेची मग देई आणि कंदे काही न मागू. पांडुरंगा प्रथम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अद्वैत जननी देवासी. वसुदेव सुतं देवं तं सुजानुर्मर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे. आत्मरूप गणेशु स्मरण सकल विद्याधिकरण. बंधु श्रीचरण श्री गुरुचरण. जयाचे व्याधवे शब्द सृष्टी अंगरे. सारस्वताधरे जिवेसी. वक्रत्वा गोडपणे अमृताचे पारुके म्हणे. रस होती ओळखणे अक्षरा. भावाचे अवतरणी पुन्हा. हतासगे संपूर्ण तत्ववेद. श्री गुरुचे पाय दैवदय किंवा सोनी दैवडे भाग्य होय ते नमस्कार. आता हो पितामहाचा पिता. लक्ष्मीचा परताय म्हणे. वचन ऐकत मला. वचन ऐकत या संतांशी नेहमी हेच मत देवी आणि कधी काही न मागू. प्रस्तुत प्राप्ती प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा
सर्वांच्या परिचयाचा भजनाच्या शेवटी समारोपाला म्हणण्यात येणारा हा एक अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी भगवंत ठाकरे मागणी मागितली आहे. हा मागणी पण प्रकरणातील अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या समोर उभं राहून आपल्या अंतःकरणातील भावना प्रकट करतात. असा भावना प्रकट करणारा अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार आपल्या सणस्वाडी गावामध्ये भगवान हनुमंतराय भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अधिक मासा निमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजची जागराची कीर्तन सेवा आपल्या सर्व सप्ताह समिती मंडळाच्या वतीनं महाराज हरगुडे महाराजांनी मला फोन केला आणि ही तारीख मला महाराजांचा आहे थोडस स्पष्ट जागराची कीर्तन सेवा असल्यामुळे मागणी पर अभंग घेतला आणि मागणी पर अभंग घ्यावा असा संप्रदायाचा नियम आहे. विधी आहे, दंडक आहे आणि ही घटना आहे. कोणत्या दिवशी कोणता अभंग घ्यावा हे संप्रदायाची नियमावली आहे. पहिल्या दिवशी नामाचे चिंतन करणाऱ्या अभंगासह मध्यंतर भक्ती ज्ञान वैराग्य संतपद असे अभंग असावे आणि जागराच्या दिवशी भगवंताकडे मागणी मागणारा अभंग असावा. आणि म्हणून हा मागणी पर अभंग संप्रदायाचा नेम सांभाळून आपल्याला कीर्तन करावं लागतं. संप्रदायाचा नेम सांभाळायचं म्हटलं की त्या नेमाचे अभंग घ्यावे लागतात आणि त्या अभंगावरती चिंतन करावं लागतं. आता ज्यांना नेम सांभाळायचा नसतो ते कोणताही अभंग कधी घेऊ शकतात. त्याला काही बंधन नसतं. परवा एक मुलगा भेटला, तो म्हटला महाराज आपल्याला पास नापास व्हायची काळजी वाटत नाही. मुलं का मला शाळेतच नाही, म्हणजे शाळेतच नाही, त्याला पास नापासच काही घेणं देणं नसतं. शाळेतल्या मुलाला मात्र त्याची घेणं देणं असतं. तसं संप्रदायाचा नियम सांभाळायचा म्हटलं की ते नियमातले अभंग घ्यावे लागतात. जो समय आहे त्या समयाला उचित असणारा अभंग घेतला म्हणजे तो उचित वाटतो. प्रसंग वेगळा आणि अभंग वेगळा घेतला तर तो उचित ठरत. संत तुकाराम महाराजांनी जेवढे जगात प्रसंग असते त्या सगळ्या प्रसंगाचे अभंग आपल्याला दिले. मग तो प्रसंग जाणायचा आणि त्या नियमातला अभंग आपण द्यायचा. प्रसंग वेगळा अभंग जर वेगळा घेतला तर तो उचित ठरत नाही. म्हणून समय हा महत्वाचा गुण संतांनी आपल्याला सांगितला. समय जाना समय जाना भरते नाना भरते समय जाना आणि तसा अभंग घ्या. बऱ्याच दिवसांना एका ग्रस्ताला मुलगा झाला आणि 5वीच्या दिवशी त्याला भजन करायचं ठरवलं. भजनी मंडळाला मुक्का दिला. भजनी मंडळ आलं, आनंदाचा उत्सव चाललेला आहे आणि भजनी मंडळाचे अभंग सुरू झाले. घडी घडी कावा याची पाहे अजून किती आहे अवकाश. दुसऱ्यानं सुरू केला आपण देशाला भंगोर नाही मालक म्हणलं भजन बंद करावं का तुम्ही म्हणता भरवसत नाही म्हटलं. बऱ्याच दिवसांना मुलगा झाला, भरवसत नाही म्हटलं कसं. म्हणजे आता आनंदाचा प्रसंग आहे तिथं दुःखाचा अभंग होणार नाही. अरे दुःखाचा प्रसंग आहे तिथं आनंदाचा अभंग उपयोग होणार नाही. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गेली आणि अंत्यविधीला भजनी मंडळ आलं. सगळं गाव रडतंय आणि अभंग सुरू झाले. आनंद आम्ही आनंद सभाया दुसरा म्हणला भाग गेला शिव गेला अवघाला. आता या सभायाला हा अभंग उपयोग होणार नाही. मग दातृत्वम प्रिय भक्तृत्वम
देवत्वं समयोचित आपल्या चरणला बनते चत्वारो सहजात्मा. हे 4 गुण संतांकडे स्वाभाविक होते आणि त्याच्यातला समय नावाचा गुण एक स्वाभाविक होता. दान करण्याचा, गोड बोलण्याचा, समय जाणण्याचा आणि धैर्य असण्याचा, हे 4 स्वाभाविक गुण आहेत. त्याच्यातला समय नावाचा गुण संतांकडे. म्हणून मागणीचा प्रसंग आहे म्हणून मागणी करा. म्हणून संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागणी मागितली. आता मागणी म्हटलं की संतांच्या विचाराच्या हे विरोधात ठरल्या जातात. संतांनी कधी देवापुढे मागितलेलं नाही, कधी हात पसरलेला नाही. आणि हात पसरणं हे लाजीरवाणी गोष्ट आहे. हात पसरी हात पसरी तुका म्हणे करी बाप्पांकडे ठेंगणे हात पसरली त्याची. आणि दुसरा म्हणे भिक्षा पात्रा अवलंबने जळो जिने लागेवान. ऐशी नारायणे उपेक्षित सर्वता देवापायी नाही भाव भक्ती वरी वरी भाव विटंबेला जीव नाही द्वारण्या विचार जगा घाला मी साखळी भेद होई भाकुरी हे ज्या भाग्य रोकडे हाची मूळ अविश्वास. म्हणतात देवावर विश्वास नसलेली माणसं कोणाच्या तरी पुढे हात पसरतात, लीन होतात, दीन होतात आणि हात पसरतात. पण हे हात पसरणं संतांना आवडत नाही. म्हणून ते म्हणले हात पसरायचा आहे तो देवापुढे पसरा, कोणाच्या पुढे मागू नका, मग भगवंताला मागा. काय न करी विश्वंभर सत्य करावा निर्धार तुका म्हणे सार पाय धरावे. आपण हात पसरायचा तर कोणापुढे पसरायचा? भगवंतापुढे पसरायचा. म्हणून मागायचं असेल तर कोणापुढे मागावं, कधी मागावं, काय मागावं. मागायचं असेल तर देवालाच मागावं. संतांनी देवाच्या समोर आपल्या अंतःकरणातील भावना प्रकट केली. ते म्हणतात मागायचं असेल तर ज्याच्याकडे जी वस्तू असते त्याच्याकडे मागून त्याचा फायदा होतो, ज्याच्याकडे नसतं त्याच्याकडे मागून उपयोग होत नाही. म्हणून या जगामध्ये मागायचं असेल तर सर्व समर्थ फक्त भगवान परमात्मा आहे, देव आहे. म्हणून ज्याच्याकडे मागायचे तो कसा पाहिजे? एक तर तो श्रीमंत पाहिजे म्हणजे समर्थ पाहिजे, तो उदार पाहिजे आणि स्वतंत्र पाहिजे. या 3 गोष्टी पाहिजे की ज्याच्या पुढे आपल्याला हात पसरायचा आहे. त्याच्याकडे या 3 गोष्टी लागतात. म्हणून पहिला मुद्दा असा आहे की तो श्रीमंत पाहिजे म्हणजे समर्थ पाहिजे. महाराज म्हणतात भगवान परमात्मा समर्थ आहे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा I
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो समर्थ ज्याच्याकडे मागायचं तो समर्थ पाहिजे दुसरा मुद्दा असा पाहिजे समर्थ पाहिजे तो उदार पाहिजे देण्यामध्ये उदार पाहिजे काही माणसं श्रीमंत असतात पण ते उदार नसतात काही उदार असतात तर श्रीमंत नसतात आणि काही उदार श्रीमंत असतात पण ते स्वतंत्र नसतात काही स्वतंत्र असतात उदार श्रीमंत नसतात त्यामध्ये ज्याच्याकडे मागायचं तो उदार पाहिजे म्हणून जगद्गुरु म्हणतात असा उदार तोची एक दानशूर उदार तुम्हारी ऐसी उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती पुंडलिकाची प्रीती विटे उभा राहिला सर्व सिद्धीचा दाता सवे घेऊन परिवार भक्ता अभय कर घ्या घ्या ते म्हणत असे जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संक्रांती 21 स्वर्गाचे धैर्य सत्ता माते आपल्या म्हणून तुका म्हणे कृपावंत इच्छिले पुरवे मनोरथ रिद्धी सिद्धी मोक्ष देतन शेती शंका तुला मला म्हणतात तो उदारत्वाच्या बाबतीमध्ये चक्रवर्ती भगवान आहे श्रीमंत आहे उदार आहे आणि स्वतंत्र आहे तुझे अवदाने दान स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र कैवल्य आयुष्य पवित्र वैरी आहे म्हणून ज्याच्याकडे मागणी करायची तो श्रीमंत उदार आणि स्वतंत्र लागतो जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर उभे राहिले आणि ते सांगतात देवा मागणी मागणं आमच्या घराण्यामध्ये नाही मागण्याची पद्धत आणि परंपरा आमच्या घराण्यामध्ये नाही आणि सगळ्या बाजूस अनुकूल असल्यामुळे आम्हाला मागण्याची आवश्यकता नाही संत तुकाराम महाराजांच्या कुटुंबामध्ये सगळ्या बाजू संपन्न होत्या संपत्ती मोठी होती सन्मान मोठा होता साक्षात्कार मोठा होता आणि साधना मोठी होती या चार बाजू मोठे होते संपत्ती फार मोठी होती की हजारो एकर जमीन इंद्रायणीच्या काठाची होती तुकोबरायांची जमीन हजारो एकर होती 65 लाखाची सावकारी त्या काळामध्ये त्यांची होती वादविवाद कुठे झाले तर मिटवण्यासाठी त्यांच्या घरी यावं लागत होतं म्हणजे त्या काळाचं कोर्ट तुकाराम महाराजांचं घर होतं संपत्ती होती सन्मान होता राजे छत्रपती शिवराय लवाजम्या सहित मावळ्या सहित कीर्तनातून बसलेले असायचे म्हणजे त्या काळचा स्वराज्याची संस्थापना करणारा राजा जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात पुढे बसलेला असायचा हा सन्मान होता म्हणून मावळे जे घडले ते तुकोबारायांच्या कीर्तनाने घडले बघा मावळ्यावर असा प्रभाव पडला स्वामी सेवकपणा तुकोबाराय शिकवायची आपली राजावरती निष्ठा कशी असावी आणि राजा कसा असावा राजाचं आणि प्रजेचं नातं कसं असावं आणि प्रजेनं राजावरती कसा विश्वास ठेवावा कशी श्रद्धा ठेवावी आणि राजानं प्रजेचं पालन कशा पद्धतीने करावं हे तुकोबाराय कीर्तनामध्ये सांगायचे आणि पुढे बसलेले मावळे आणि राजे छत्रपती ते संवाद करायचे
आणि त्याच्यामुळे असा प्रभाव मावळ्यावर पडला की आपला प्राण गेला तरी चालेल पण राजाला धक्का लागला नाही पाहिजे असा बाणा तयार झाला बरं असा बाणा तयार आपण गेलो तरी चालेल राजाला धक्का लागला नाही पाहिजे असं सेवकपणा आपण सांभाळला पाहिजे हे जगद्गुरु तुकोबारायांचा प्रभाव होता कीर्तनाचा म्हणून त्या काळचे मावळे म्हणजे मावळेच राहिले अजरामर कीर्ती झाली त्यांची आणि याचं एकच कारण आहे तुकोबारायांची कीर्तन म्हणजे मावळ्या आता मावळा नाही राहिला बरं का आता सगळा कावळा होऊन बसला मावळा गेला सगळा असं झालं पूर्वी मन होती ज्याची खावी पोळी त्याची वाटवावी आता ते बदललं आता ज्याची खावी पोळी त्याला घालावी गोळी तर ते पार करावी होळी त्या काळात मावळा तयार झाला तुकोबारायांचे कीर्तन आणि पुढे बसलेला पाहता असायचा सन्मान होता साक्षात्कार होता की त्यांची सगळी कामं भगवान परमात्मा म्हणून महाराज ज्याने घ्यावे ना कृषी करणे त्याचे काम परिस्थिती कुटुंबाची पाहिली तर अशी मोठी परिस्थिती त्यांची होती साक्षात्कार होता की पावलं पावली भगवान परमात्मा त्यांच्या सानिध्यामध्ये असायचे भक्त समागमे सर्व भावे सर्व काम करी पुढे पुढे महाराजांनी ज्यावेळी सर्व सोडलं सगळंच कर्ज लोकांना माफ करून टाकलं म्हणजे वैराग पाण्यामध्ये बुडवल्या सर्वस्व पासून बाजूला राहिले आणि त्या काळामध्ये घरामध्ये परत वातावरण बदलून गेलं महाराज आपल्या पत्नीला उपदेश करायचे अवले कशाची काळजी करत जाऊ देव आपलं सर्व पाहतो नको चिंता करू वस्त्राया पोटाची माऊलिया चिंता कशाची करायची नाही भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला सर्व देतो आयुष्यात पुढे म्हणायच्या आपल्या मुलांना कपडे राहिले नाही घरामध्ये काही राहिले नाही जनावरांना चारा राहिला नाही असा प्रसंग आपल्या उडवलेला आहे तुम्ही म्हणता देव सगळं देतो कधी देतो महाराज म्हणायचे वेळ आल्यानंतर प्रसंग आल्यानंतर तो सगळं देतो आपल्याला आयुष्यात म्हणायचं कधी प्रसंग येतो ते म्हणतात येतो प्रसंग तो कामाने अशी नचने तातडी अनुभवी गुंडी एक दिवस त्या स्नान करत होत्या जिजाबाई स्नान करत होत्या आणि एकच साडी बदलायला होती महाराज दारामध्ये तुळशीवर्धनाच्या मोठ्यावर बसलेले होते यांचं स्नान चाललं होतं तेवढ्यामध्ये एक म्हातारी आली तो बाबा एखादी साडी देतो का महाराजांनी बोट केलं तिकडे वर नाणीवर टाकलेली साडी ना जा घेऊन ती म्हातारी बाहेर अशी गेली बाजूने ओढली साडी आली बाहेर तो बाबा तुझं कल्याण होईल महाराज म्हणजे कल्याण नंतर बघू तो निघून जा मी निघून जाईल ते म्हातारी गेली साडी घेऊन महाराज गेली बसणार यांचं स्नान झालं पाहतात तर साडीच नाही बदलाय आता करायचं का डोकावून पाहिलं तर माता कुठून गेलाय मुलं घरामध्ये नाही खेळणा अवस्थेमध्ये उभ्या राहिल्या आणि इकडे भगवंताला जाणीव होते न सांगता तुम्हाला विश्वी विश्वांतर भगवंताने टाकलं रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं एक साडी घेऊन जा महाराजांनी एक साडी होती ती एका म्हातारीने दिली
तुझं बैल बदलाय साडी नाही, एक साडी घेऊन टाक आणि टाक म्हणजे बरोबर. रुक्मिणी आई साहेबांची साडी होती, मग ती काही सामान्य होणार. चांदीनेच मनवलेली अशी साडी आणली, जिजाबाईंच्या वरून अंगावरती टाकली. गावात एक लग्न होतं, त्या वरणाचा मालक अंगणातून हाका मारत होता. आई साहेब चला तुमच्याकडे वरण घोटाळले. बदलायला साडी नव्हती. ही साडी ज्यावेळी अंगावर पडली, ते साडी नेसल्या आणि वरणात मिसळली. त्या वरणाची सगळ्या महिला साडीकडे बघायला लागल्या. ती म्हणजे आपलं गाव सगळं विकलं तरी साडी येणार नाही. साडी आली कुठून? हा माल जो होता तो दुकानातला माल नव्हता. हा माल कुठला होता? देवाच्या घरचा माल होता. सगळी कामं परमात्मा करता हा साक्षात्कार होता. संपत्ती होती, सन्मान होता, साक्षात्कार होता आणि साधना होती. काय साधना होती? पतंजली ऋषीने पूर्वी योगसूत्र तयार केली, नारद महर्षीने भक्तिसूत्र तयार केली, व्यास महर्षीने ब्रह्मसूत्र तयार केली, जैमिनी ऋषीने धर्मसूत्र तयार केली. सगळ्यांनी वेगळी सूत्र तयार केली आणि संत तुकाराम महाराजांनी समाजाकडे पाहून नामसूत्र तयार केले. काय केलं? नामसूत्र तयार केले. एक एक नाम रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा, मंत्र हा प्रभाव, एकेका नामाचा प्रभाव समाजामध्ये शिकवला. सगळ्या सूत्रातलं जे श्रेष्ठत्व आहे ते एका नामामध्ये आहे. आणि म्हणून तुळजापूरची ते वर्णन करतात. आम्ही नामाचे दार सर्व भावे आम्ही नामाचे धारक एकंदर शिका पाठविला हे लोका आगमने तुकाने नामाचा धारक. या चारही बाजू त्यांच्या मोठ्या होत्या, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. का मागणी करतात? तर त्यांनी समाजाकडे पाहिलं तर समाजामध्ये विसंगती अशी आहे की संगतीमुळे समाज पतनाला चाललेला आहे. संगतीमुळेच ऊर्ध्वगती प्राप्त होते, तर संगतीमुळे मनुष्याचं पतन होते. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावेळी अनुवाद संत शेवी उद्धार होणं आणि पतन होणं हे संगतीचा परिणाम. आणि असा काळ आलेला आहे की आता समाजाला संगतीची गरज आहे आणि तेही चांगल्या संगतीची गरज आहे. मग कोणाची गरज आहे? तर सत्संगतीची समाजाला गरज आहे.
म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताकडे मागणी करत असताना सांगितलं की संत जीवन जे आहे ते जगामध्ये श्रेष्ठ जीवन आहे आणि ते कळणं दुर्लभ आहे. संतांची संगती, त्यांची भेट, दर्शन हे दुर्लभ गोष्ट आहे. खरा संत आहे तो भेटत नाही, तो मी संत आहे म्हणून कधी सांगत नाही, आणि जो मी संत आहे म्हणून सांगतो तो संत कधीच नसतो. पण मी संत आहे कधी सांगत नाही, स्वतःचं चातुर्य कधी समाजामध्ये दाखवत नाही. ज्ञानोबा वर्णन करता चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिळवी आवडोनी वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी जोडे तरी वेळी वे माझी महिमे. खरे संत असतात मी संत म्हणून कधी सांगत नसतात. पण संत, खरे संत कसे ओळखायचे? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं संत ओळखण्याची काही लक्षण आहे. पण ते लक्षण आहे 5 लक्षणं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं. निरपेक्षता आणि माझे भजन, शांती आणि समदर्शन, 5वे निर्मय ज्ञान, हे 5 लक्षण मुख्यत्वे 5 लक्षण. त्याचा मात्र एक सोडावा. निरपेक्षता हे पहिलं लक्षण आहे. निरपेक्षता यात प्राप्यम न किंचित वांछित न शोचित न द्वेष्ट न रमत न उत्साही. कशाची जीवनामध्ये अपेक्षा नसणं हे पहिलं लक्षण आहे. कोणाकडून कधी अपेक्षा करायची नाही. निरपेक्ष जीवन पहिलं. दुसरं लक्षण काय? भजनावर प्रेम. निरपेक्षता आणि माझे भजन, भजनावर प्रेम आहे. संतांचं, प्रत्येक संतांचं भजनावर प्रेम आहे. ज्याचं भजनावर प्रेम नाही त्याला संत म्हणता येत नाही. म्हणून भजनावर प्रेम आहे. तुकोबांचा ताकीचा पसरण करता काय? तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण भजन काय संतांचं खरं संत त्याचं भजनावर प्रेम असतं हे लक्षण आहे. भजनावर प्रेम. बाकी सगळं आहे, भजन नाही. महाराज म्हणतात मग भजन नसेल तर मग तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाणवले. ज्ञानोबा वर्णन करतात कैवेन सोपणे कैसे लागेल घरदाटे काय करावे कोमटे ओसमन नातरी सर्व आटणे राणी दुखिया तुम्ही भेटले वांस फुली फुलले झाड जैसे तैसे माझे भक्तीवीन जवळ त्याचे जियाने पिन. पण पृथ्वी पासून नसती काही म्हणजे कंस मोठाली लागली ज्वारीच्या पिकाला पण दाना भरलं नाही. ज्याला दाना भरण्याची कधी घरी शेतकरी आणत नाही का? होपण केली कंस, होपलेली कंस शेतकरी घरी कधी आणत नाही. तसं माणसाचा सुद्धा एक शब्द बघा, होपलीस. काही माणसं म्हणतात हा माणूसच होपलीस आहे. होपलीस म्हणजे तो काहीच कामाचा नाही बरं का. काही वेळ सोपटे कंस मोठ्याने पण दाना भरले नाही. बांधकाम चांगलं पण राहायला कोणी नाही. तलाव मोठा पण पाण्याचा नेमका नाही. आता जे भजन सांगायचं मोबाईल चांगला पण बॅलन्सच नाही. म्हणजे हे सगळं आहे, भजन नाही.
भजनावर प्रेम आहे. संतांनी भजनावर फार प्रेम केलं बरं का. म्हणून महाराज वर्णन करतात, हरी भजनी धवळी हे म्हणजे दुसरं संतांचं लक्षण आहे. भजन निरपेक्षता, भजन शांतता, शांत जीवन आणि सर्वांवर समान दृष्टी आणि कोणाशीच वैरत्व नसणं, हे 5 लक्षणे संतांची आहेत. जगद्गुरु तुकोबरांचा देवा अशीची संगती जीवनामध्ये मिळाली. अशा ही संगती आपली उंची वाढवी, आपल्या घराण्याची वाढवेल, आपल्या कुळाची उंची वाढेल, आपल्या जीवनाची उंची वाढेल. म्हणून आणि जर संगती चुकली तर कुळाचा नाश, स्वतःचा नाश, कुटुंबाचा नाश संगतीमुळे होईल. आणि म्हणून तुकोबरांचा देवा समाजासाठी आता आम्हाला एक करा, संतांच्या स्वाधीन आमचं जीवन असावं असं दुसऱ्या चरणात मागितलं पाहिजे. या संतांची रवी मदने, या संतांची रवी मदने, या संतांची रवी मदने, या संतांची रवी मदने. हेच मजले आणि तुझे काही महाराज म्हणतात तेव्हा आम्हाला द्यायचंय एकच द्या, संतांच्या स्वाधीन आमचं जीवन करा. निरवी म्हणजे स्वाधीन करा संतांच्या. या कोणत्या हे 5 लक्षणं सांगितली अशा संतांच्या. आणि हे संत भेटायला दुर्लभ असतात, हे कळायला दुर्लभ असतात, त्यांचा महिमा कळणं दुर्लभ आहे. पवना घालवेल पाना काही चढवेल गगन, भूत भविष्य कळवेल वर्तमान, नकळे साधूचे महिमा. चंद्रामृत तुझे देवले, चंद्रामृत तुझे देवले, हो रवी धरवे
असतात आता धर्मे बाह्य हिरणा सागर करवे परी त्या साधूची भेट न होईना. हे भेट होणं अवघड आहे. झालीच भेट तर महिमा करणं अवघड आहे. हे दुर्लभ गोष्टी आहेत. तात मिळे पुणे मात मिळे सुत भ्रात मिळे मनोवांचित नाही. राज मिळे गजबाज मिळे सबसाज मिळे युवती सुखदाई. लोक मिळे सुरलोक मिळे वैकुंठ मिळे. कहे निपट निरंजन सब कुछ मिले परी. संत समागम दुर्लभ भाई. संत समागम दुर्लभ भाई. संत समागम दुर्लभ भाई. संतांची भेट संगती हे महिमा करणं ही दुर्लभ गोष्ट जगामध्ये आहे. आणि संत कळतात फक्त संतांना आणि संत कळतात फक्त देवाला. सामान्य लोकांना संत कळतच नसतात. तर नाही कळत. कोणालाही संत म्हणतात, कोणालाही संत संत म्हणतात आणि मग ते तोंडात केल्यामुळे ते संत नव्हते. अध्यक्ष बरोबर आहे. यांना संत म्हणतो हे तोंडात टाकलं त्यांना. संत किती कोंडून टाकले लोकांना. हे संत संत म्हणतात. भारत म्हणतात सामान्य लोकांना संत कळत नाही. तरी त्या नगरी साधूचे महिमा कळत नाही. संत कोणाला कळतात? संत संतांना कळतात आणि संत देवाला कळतात. हे मी कोणाला कळतात? संत देवाला कळतात, संतांना कळतात. महाराज वर्णन करतात तुका म्हणे वागे काही आपण. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे
तुम्ही सगळे म्हणले असते रांगणात भैरव महिमा भक्ताची जाणं संत कळतात कोणाला संतांना कळतात आणि संत देवाला कळतात इतरांना कळत म्हणून बहु अवघड आहे परी जगजेती करुणा केली जगद्गुरु गोवर्धन असे जे संत आहेत ना यांच्या स्वाधीन आमचं जीवन करा या संताशी निरमी हेच मजली आणि तुझे काही न मागतो. दुसरं काही नको देवा एवढं एकच मागणं मागतो पहिल्या चरणात एकच मागणे ते तुझ प्रती आहे मागणे ते तुझ प्रती आहे मागणे ते एकच मागतो देवा संतांची मागणी एक असते साधना एक असते आणि अनुभव सुद्धा एक असतो एक गाव आहे आम्ही सर्व एक मागणी सुद्धा एक मागणी ते एक तुझं प्रती आहे आणि तेव्हा मागायचे तर फक्त तुलाच आम्ही मागू दुसऱ्याला मागणार नाही दुसऱ्याला का मागणार नाही जे आम्ही मागू ते त्यांच्याकडे नसणार आहे वस्तू जी ज्या ठिकाणी असते त्याच ठिकाणी ती मिळत असते अन्य ठिकाणी मिळत नसते एका ग्रस्ताला घ्यायचे पेढे आणि तो शिरपेचे जोड्याच्या लोकांना ते म्हणजे इथं पेढे मिळतात का ते म्हणजे विमानतळ जोडे पेढे घ्यायचे तर पेढेच्या दुकानात ना जोड्याच्या दुकानात पेढे कसे मिळते पण इकडं जो पावत दुःखी माणूस आहे आणि तो आपल्याला कसा सुखी करेल त्याच्याकडे ते नाहीच ना त्याच्याकडे जे नाही ते मागून काय होत नाही ना त्याला मागून मला म्हणतात जो देखे सो तो किया बाबा सुखिया मोडी नाही त्याला मागून काय होत तो सापडू नाही जो झाले ना एका माणसाला दृष्टिदोष झाला एका माणसाला 2 माणसं दिसायला लागली एका वस्तूच्या 2 वस्तू दिसायला लागल्या म्हणून पाठी लावली होती एक तर रोग होती म्हणून त्या दवाखान्यात जाऊन बसले डॉक्टर आले विचारलं काय होते तुम्हाला त्याला सांगितलं डॉक्टर मला एका वस्तूच्या 2 वस्तू दिसतात एका माणसाची 2 माणसं दिसतात डॉक्टर म्हणजे मग तुम्ही 3 जण कशासाठी आला त्याला सांगितलं तुम्ही एकटाच आहे म्हणजे मला 3 दिसतात पेशंट एकाची 2 दिसतात आणि डॉक्टर एकाची 3 दिसतात कोणी कोणाचा आधार बरा करायचा महाराज म्हणजे ज्याच्याकडे जाऊ मागायला तर त्याच्याकडे ते नाहीच ना तर आपल्यापेक्षाही जास्त दुःखी काय त्याच्याकडे मिळणार म्हणून देवा मागायचे तर तुलाच आम्ही मागू महाराजांचं प्रमाण आहे हा
शिवभाव तुझा भाव नको, लागे तरी नको, पाय तुमच्या परमेश्वरी वाटे बाटे घेते तुझं मानू, जीवभाव तुझं सांगू, लागे तरी लागो पाया तुमच्या दाता. मागायचं असेल तर तेव्हा तुलाच मागू, जीवातली गोष्ट सांगायची तुलाच सांगू, आणि पायात लागायचं असेल तर तुझ्याच लागू, इतरांचे नाही. जीवातली गोष्ट सांगायची फक्त तुलाच सांगू, दुसऱ्याला सांगून उपयोग होत नाही. आपल्या जीवातलं जे आहे ना फक्त देवालाच सांगायचे, इतरांना सांगून त्याचा उपयोग होत नाही जीवातली गोष्ट. म्हणून त्या 9 गौप्य 9 महर्षी ऋषीनं इंद्राला सांगितलं होतं. 9 महर्षी ऋषी सहज फिरत फिरत इंद्र दरबारात गेले होते. इंद्राचं 5 बंगले झाले होते, 6व्या बंगल्याचं काम चाललं होतं वर. मग 9 महर्षी ऋषीनं विचारलं काय चाललंय? म्हणजे काय नाही, 5 बंगले बांधले मला पसंत नाही, 6व्याचं काम चाललंय. बरोबर. इंद्राने परत विचारलं महाराज आपला पत्ता काय? आपला पत्ता हे म्हणजे बेपत्ता. बेपत्ता हो, बेपत्ता म्हणजे मला घरच नाही. घर नसल्यामुळे मला आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, मला मतदान कार्ड नाही, अजून ते मर्डर कार्ड काय मी मर्डर कार्ड म्हणतो त्याला. मर्डर कार्ड निघेल काही दिवसांनी, कारण का तसं होण्याची शक्यता आता. हे कार्ड ते कार्ड कुठलंच कार्ड नाही मला नाही. हो मग का बरं तुम्ही घर का बांधलं नाही? ते म्हणजे जगायचं किती दिवस? जगायचं 2-3 वेळा विचारलं हे म्हणजे जगायचं किती दिवस? मग इंद्राने विचारलं महाराज तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणतात जगायचे किती दिवस, तुमचं वय किती सांगा? ते म्हणजे आपलं वय कधी सांगायचं असतं, आपलं आयुष्य कधी सांगायचं नाही. त्याच्यात 9 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. आविर्युक्तम ग्रह छिद्रांच मंत्रमयितून वेशजान दानम मानम आत्मानंच या 9 गोष्टी कधी सांगायच्या नाहीत मला. कोणत्या? पहिलं आयुष्य सांगायचं नाही, दुसरं पैसा कधी आपल्याला सांगायचा नाही लोकांना, आपल्याकडे किती पैसा आहे ते सांगायचा नाही. जास्त सांगितलं तर ईडी, कमी जर सांगितलं तर धोका ठरवते. पैसा सांगायचा नाही. आविर्युक्तम घरातली भांडणं कधी बाहेर सांगायची नाही. जावायचं असून भावाचे असून का घरातली भांडणं बाहेर सांगल्या, बाहेरचे लोक भांडणं मिटवत नसतात, पेटवत असतात. म्हणून घरातली भांडणं कधी बाहेर सांगायची नाही. घरातले मंत्र सांगत नाहीत लोक, मंत्र मैथून देशजाम या 3 गोष्टी सांगत नाहीत. दान केलेलं सांगायचं नाही. दान केलेलं सांगितलं तर त्याची फलाची पावत कमी होऊन जाते. दान मान मिळवणं सांगायचं नाही. का सांगायचं नाही? जेव्हा आपला विरोधक आहे त्याला ते आपलं गोड वाटत नाही, मान मिळवायला सांगायचं. दान आणि अपमान झाले तर कधीच सांगायचं नाही. अपमान करायला सांगितलं लोक हलकीच घेतात. या 9 गोष्टी सांगायच्या नाहीत. दानम मानम आत्मानंच इंद्राने आग्रह धरला महाराज मी देवांचा राजा आहे, मला तरी कळू द्या तुमचा विषय. ते म्हणजे आता फक्त तू राजाच म्हणून मी तुला सांगतो. माझ्या शरीरावर केस आहेत ना, हो याच्यात ते काही झडलेले दिसतात म्हणजे हो याच्यात माझ्या एका केसामध्ये 17 इंद्राचं आयुष्य गेले.
माझ्या एका कसामध्ये 17 वेळा इंद्र झाले म्हणजे इंद्राने तोंड वाहून घेतला. अरे बापरे, एवढं आयुष्य मला कशामुळे मिळालं म्हणजे तपामुळे. तपायला आयुष्य वाटतं तपाला. मग म्हणजे मी सुद्धा तपश्चर्या करायला निघाला इंद्र तपश्चर्या करायला. देवांचे गुरु बृहस्पती आले म्हणजे कुठं झाला तपश्चर्या करायला. का आयुष्य वाढतं म्हणजे ते म्हणजे तपश्चर्या करायचं म्हणजे खाली जन्म घ्यावा लागत तुला. तू देव वर आहेस, इंद्रशी तर काय करता येत नाही. मग ही भोगभूमी कर्मभूमी खाली त्या कर्मभूमीमध्ये जावं लागेल आणि तुला तसं पुण्य करावं लागेल. फिर मागायला फिरता येईल. पण त्या 9 महर्षी ऋषीचं त्यांना सांगितलं या 9 गोष्टी कोणाला सांगायच्या नाही. त्याच्यात आयुष्य किती हे सांगितलं नाही. मग आयुष्याचं 9 महर्षी ऋषीच्या आयुष्याची मर्यादा नामदेव महाराजांनी सांगितली. नामदेव महाराज वर्णन करतात. आपल्या मनाला नामदेव महाराजांनी उपदेश केला. अरे मना शोक करे से, अरे मना शोक करे से, अरे मना आयुष्य संपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझ्या ज्ञान तेव्हा नाही. 9 महर्षी ऋषीचं आयुष्य पुढे सांगितलं आपल्या महाराजांनी. 14 कल्प पार करण्यात 2 महर्षांचा ब्रह्म झाले भगत आनंदाचे नेहमीच मोडे गेले उरले आले. म्हणून जगद्गुरु तुकोबांचा देवा आम्ही जीवातली गोष्ट दुसऱ्याला सांगणार नाही, फक्त तुला सांगू. मागणी मी तुझं मागू, जीव भाव तुझं सांगू, लागेल तरी लागू पाया तुमच्या पाया पडत असेल तुमच्या. म्हणून एकच मागतो देवा, मागणी ते एक तुझं प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. तर देत असशील तर मागतो. कारण या ठिकाणी तुकोबांनी विनय प्रकट केला. देवा तू मोठा आहेस, आम्ही लहान आहोत. आम्ही किती लहान आहोत. तुझे दारीचा पुतळा तुझे दारीचा पुतळा नको करोना, म्हणून देत असशील तर मग विनय प्रकट केले. देत असशील तर मागतो देवा, देशी तरी पाहे पांडुरंगा. आणि विनय प्रकट केला संतांनी देवाच्या समोर. लहानपण दे गाणे, लहानपण दे संतांकडे लेणत होते म्हणून त्यांचं जीवन आतापर्यंत ताजं राहील. संतांचं जीवन ताजं राहील याचं कारण काय,
तुका म्हणे लीन व्हावे कळे भावी बरमहे लीन तीन हेच सार भवतरावय अंबार पुढे माता भार तुका म्हणे वाहुनी म्हणून लीनता देवा देत अशी तर आम्ही मागतो देशी तरी पाहे पांडुरंगा काय या संताशी विरमी हिची मदती आणि तुझे काही नाही मागतो संतांची संगती आणि संतांचं सानिध्य आम्हाला द्या का तर त्यांच्या संगतीमध्ये स्कूल टिकल्या जाईल इतर संगतीमध्ये स्कूल टिकणार नाही संगती जर बदलली तर मोठमोठ्यांची नावं उडाली पुढं बुडाली राजा दशरथाची पत्नी सूर्यवंशाची सून आहे राजा दशरथाची आवडती पत्नी राम प्रभूची सावत्र माता आहे कैकई बघा कैकई जी आहे ना कैकईचं नाव बुडालं संगतीमुळे आपल्यात कैकई आहे कोणाचं नाव तुम्हाला सांगितलं कोणी ठेवू नका म्हणून कोणी सांगितलं नाही तरी कैकईचं नाव ठेवत नाहीत माणसं महिन्यावर ठेवायला तयार नाही का बरं समाजच नाव बुडालं संगतीमुळे रामायणात एक श्लोक आहे असंग संग दोषेनो शांतियांची विक्रिमा एक रात्र प्रसंग गेले काष्टगंता नाथ महाराजांची ओळी त्याच्या पुढे ओढा धेनूच्या संगती धर्मधेनू चरता शेती ओढापणे आता गेलं ते धर्मधेनू प्रति आणि याचाच अनुवाद तुकोबारायांनी केला आहे वर्णन करतात ओढाच्या संगे साखळी करणास ओढाच्या संगे साखळी महाराजांचे काम देखनाच्या संगे घरात होऊन गेला प्रसंग नारळा साधे वडाळ्याच्या संगे सात्विक नाचले शिराई नारळी समाधान लाखाचे संगती सोने हिर झाले बोलते चुकले लक्ष बोली विषयाने पक्वांनी गोड करून केली प्रसंगाने केली तरी शिकवली पण भावी तुकामध्ये सत्संग हा बरा प्रसंग हा खेळ सत्संगी परंपरा तस्मात प्रयत्न सत्संग सतत म्हणून आम्हाला संगती द्या आणि कोणाच्या संतांची ज्या संतांची आणि तुझे आणि हेच देवा एवढंच करा की आमचं जे मस्तक आहे संतांच्या पायावर असं शेवट
मदत ठेवी पाय संतांचे या संतांच्या पायावर आमचं मस्तक असल्या संतांच्या पायावर मस्तक ठेवलं खायला काय 4 गोष्टी वाटतात मला आपल्या जीवनात आयुर्वेद यशोमलम आपलं आयुष्य वाढतं यश वाढतं बळ वाढतं आणि आयुर्वेद यश वाढतं आणि बळ वाढतं म्हणजे आयुष्य वाढतं विद्या वाढते यश आणि बळ संतांच्या दर्शनात आपल्या जीवनात वाढलं जातं म्हणून संतांच्या पायावर आपण मस्तक असावं तुकोबरांनी भगवंताकडे मागणी केली तुला म्हणे आता उदार हो आणि आमचं हे पूर्ण कर देवा संतांच्या पायावर आमचं मस्तक असू द्या आणि या संतांशी मिळवी हेच म्हणते आणि म्हणजे काय विठोबा समाजाचं कल्याण आणि आपल्या जीवनाचं कल्याण जर होईल अशी मागणी उभारायची भगवंताकडे मागितली अभंगाचा सर्व अर्थ जरा कीर्तनाची मर्यादित वेळ म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आणि तुमच्यासारख्या एखादी अधिकारी नाथ पंथाची व्यक्ती आली गेलं तयार होतं कीर्तनामध्ये सुंदर भगवत एक अत्यंत तज्ञ आहे त्यांच्याबरोबर बसतो त्याच्यामुळे बाबाजी धांगेकर गुरुजी ती खूप वेळ माझ्या पुण्याची दोन सरांनी पिढी वाजवली हे अत्यंत सुंदर म्हणजे जास्त वाईट होते बाबरीक मला मी काय येत नाही काय पण दाखवायचं पण वाटत ही तो तसं नाही हे जास्त येतं पण दाखवत नाही असं पाहिजे माझ्या क्षेत्रामध्ये नकळी दंबाचा सायास शांती आहे लोकमान्य सहज होत असतो बरं का पण लोकमान्य धरला देव मान्य होईल हे सांगता येत नाही मग आपण देव मान्य व्हावं हे संप्रदायाची शिकवण आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समोर झालेली शिवाय भगवंतांनी समर्पित करतो या ठिकाणी पूर्ण देतो